उदगीर नगर परिषद निवडणूक प्रभाग 12B कायद्याची वाघीण सरजू बलदवा यांना निवडून द्या, मनोज दादा चिखले यांचे आवाहन। उदगीर प्रतिनिधी उदगीर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 12B मध्ये शिवसेनेच्या अधिकृत महिला उमेदवार सरजू रामगोपाल बलदवा यांना निवडून देण्याचे जोरदार आवाहन उदगीर तालुका शिवसेनेचे प्रमुख यांनी केले आहे। शिंदे गटातील मारवाडी समाजातील उच्च शिक्षित सामान्य जनतेच्या समस्या मनापासून जाणणाऱ्या आणि कायदेशीर लढ्यातही प्रत्येक पीडिताच्या न्यायासाठी नेहमी अग्रस्थानी राहिलेल्या सरजूताई बलदवा यांना मतदारांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। चिखले म्हणाले की नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी सक्षम नेतृत्वाची आज तातडीची गरज आहे। नगर परिषद म्हणजे नळाचे पाणी, नियमित गटारी सफाई, स्वच्छता, दर्जेदार रस्ते, प्रकाश योजना, पाणी व वीजपुरवठा, रेशन व्यवस्थापन तसेच शासकीय योजनांचा योग्य लाभ पोहोचवणे या सर्व क्षेत्रांत प्रभाग 12ला मजबूत प्रतिनिधित्व देणारी व्यक्ती म्हणजे सरजूताई बलदवा। सामान्य जनतेच्या अडचणी डोळ्यांसमोर पाहून त्यावर कायदेशीर उपाय शोधणारी, संघर्षातून मार्ग काढणारी आणि प्रशासनासमोर निर्भयपणे आवाज उठवणारी महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। मारवाडी समाजातील पहिल्या उच्च शिक्षित महिला नेत्यांपैकी असलेल्या सरजूताई यांनी महिलांच्या अनेक सामाजिक व कायदेशीर प्रश्नांवर लढा उभारला आहे। त्यांना कायद्याची वाघीण म्हणून ओळखले जाते हे अभिमानास्पद आहे। जात, पात, धर्म, पक्षभेद न पाहता समाजातील सर्व घटकांच्या न्यायासाठी उभे राहण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे प्रभागातील मतदारांनी एक संधी देऊन आपल्या वॉर्डाची दिशा बदलावी असा विश्वास नावंदर यांनी व्यक्त केला। नावंदर पुढे म्हणाले की जेव्हा कुटुंबात सर्व सुविधा असतानाही समाजाची सेवा करण्यासाठी एखादी महिला पुढे येते, त्याग करते आणि लढते, त्यावेळी अशा व्यक्तींना साथ देणे ही मतदारांची जबाबदारी ठरते। राज्याचे मुख्यमंत्री व जनतेचे आदर्श नेतृत्व असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर सरजूताई यांना उमेदवारी दिली असून धनुष्यबाण मजबूत करण्यासाठी आणि प्रभाग 12Bच्या विकासासाठी सर्व मतदारांनी मतदान करून जिंकवून द्यावे असेही नावंदर यांनी आवाहन केले। सरजू बलदवा ही तुमची मुलगी, बहीण, मावशी, अक्का आहे। तिला नगर परिषदेत पाठवा, तुमचे हक्काचे काम त्वरित करून घ्या अशा शब्दांत त्यांनी जनतेचे मन जिंकत भावनिक आवाहन केले।